आपण विचार करून बघा ना, एकनाथ महाराजांची परंपरा दत्त परंपरा आहे. आपण बघा, तुकाराम महाराजांची परंपरा वैष्णव परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा शैव परंपरा आहे. पण यांना या सगळ्याचं झालेलं ज्ञान हे मात्र वेगवेगळं नाहीये, ते एकच आहे. नाहीतर शैव आणि वैष्णव यांच्यातली भांडणं चालूच आहेत. आम्ही वैष्णव आहोत आणि तुम्ही शैव आहात म्हणल्यानंतर भांडण अपरिहार्य आहे. जर भांडण केलं नाही तर तो वैष्णव नाही, तो शैव नाही. इतक्या पराकोटीची भांडण आहे, इतके भांडण आहे की शैव हे वैष्णवांचं नाव घ्यायला तयार नाही आहेत आणि वैष्णव शैवांना शैव म्हणायला तयार नाही, शिव म्हणायला तयार नाही. काही ठिकाणी तर इतकी तीव्रता असते या वादाची, इतकी तीव्रता असते की ह्यांनी उभं गंध लावायचं असतं आणि त्यांनी आडवं गंध लावायचं असतं. शैवानी लावायचं गंध आडवं आणि वैष्णवांनी लावायचं गंध उभं. मग या वैष्णवांना उभ्याचा एवढा छंद असतो की ते त्या म्हणजे विष्णूचा इतका छंद असतो की ते शिवाचं नाव घ्यायला तयार नाही. म्हणजे कापड जर फाटलं तर ते शिव म्हणत नाही. ते टाकाटाक असं म्हणतात, त्याला टाकाटाक असं म्हणतात, पण ते शिव म्हणत नाहीत. ते कापड शिव अरे ते त्यांचं नाव आहे, आपण नाही घ्यायचं. इतके तीव्र मतभेद आहेत, इतके, आणि ते आहेत, त्याचा अनुभव आहे, ते आहेत. अजूनही आपण जुन्या ह्याच्यातले बघितले वाद तर अजूनही चालूच आहेत. त्या न्यायालयामध्ये शैव वैष्णव यांचे वाद चालूच आहेत. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना झालेलं विठ्ठलाचं ज्ञान, त्यांच्या नंतरच्या काळामध्ये झालेल्या एकनाथ महाराजांना झालेलं विठ्ठलाचं ज्ञान, त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आलेल्या तुकाराम महाराजांना झालेलं विठ्ठलाचं ज्ञान, याच्यामध्ये तिळमात्र फरक पडत नाही. का पडत नाही? कारण त्यांना झालेलं ज्ञान हे इंद्रियजन्य ज्ञान नाहीये, ते त्याच्या पलीकडे गेलेलं ज्ञान असल्यामुळे त्याला वस्तुतंत्रता असं म्हणतात. वस्तू जशी आहे तशी कळणं आणि आपल्या वृत्तीवर वस्तूचं ज्ञान होणं याच्यात अंतर आहे. वृत्ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तुमची वृत्ती जर सात्विक असेल तर माझी असेलच असं नाहीये. माझ्या सात्विकतेमध्ये कदाचित तमोगुणाचं प्राबल्य असेल, माझ्या सत्वशीलतेबरोबर रजोगुणाचं प्राबल्य असेल. मी सात्विक नाहीच आहे असं मला म्हणायचंच नाहीये. मी सात्विक आहे, कारण तिन्ही गुण एका वेळेला सर्वांच्या ठिकाणी असतात. आपण ज्या वेळेला म्हणतो ना की मनुष्य फार सात्विक आहे, तर याचा अर्थ असा नसतो की त्याच्या ठिकाणी रजोगुण नाहीये आणि तमोगुण नाहीये. फक्त तो सात्विक आहे असं त्या वेळेला आपल्याला वाटतं, कारण त्या वेळेला त्याची सत्वशीलता प्रबल झालेली असते आणि रजोगुण आणि तमोगुण दुर्बल असतो, म्हणून आपल्याला तो त्यावेळेला सात्विक वाटतो.